रोहा तालुका शिवसेना शिंदे गटात पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ दळवी आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रोहा शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी असंख्य तरुणांचा ओघ दिसून येत आहे। रोहा येथील शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोहा मुरुड अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रोहा शहरातील आणि ग्रामीण भागातील अन्य पक्षांतील असंख्य तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश सोहळ्यात रोहा शहरातील प्रकाश कोळी, सायली पाशिलकर, पायल जाधव, मंगेश ताडकर यांसह पांगळोळी, आरे खुर्द येथील पाखर कुटुंब आणि फणसीवाडी येथील असंख्य नागरिक आणि तरुणांचा समावेश होता। आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। यावेळी शहरासह विभागवार पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली। या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा अष्टमी नगर परिषद फक्त 2 वर्ष आमच्या ताब्यात द्या, आम्ही 100 पटीने अधिक कामे करून दाखवू असे आव्हान दिले। यावेळी वरील मान्यवरांसह विजय बोरकर, उस्मानभाई रोहेकर, मंगेश रावकर, संदेश मोरे, उद्देश वाडकर, समीर घोसाळकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कारण हे सगळे जंगल कपाऱ्यात राहणारे सगळे लोक आहेत, ज्या ज्या वेळेला अडचणी येतात त्या अडचणीमध्ये कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला पहिला फोन जातो आणि तुम्ही त्यांचं काम करता, पण तुम्ही कुठलाही विचारत नाही की तुम्ही कुठल्या पक्षात आहात, कुठल्या पक्षात होतात। अशी लोक आमच्यापर्यंत सांगत येतात की तुमच्या आमदारांनी आमचं काम केलेलं आहे, त्यामुळे आता आम्हाला तुमच्या पक्षात यायचं आहे। मी विशेष करून सांगितलं की त्या कोट्यातील अजून बरेचसे प्रवेश बाकी आहेत, कारण एकदा घेतलं तर मजा नाही आहे, परंतु अजून बरेच प्रवेश भुसावळ विभागातील अजून बरेच प्रवेश कालांतराने होत राहतील। फक्त आपली उपस्थिती मात्र आम्हाला आवश्यक आहे, कारण नजीकच्या काळामध्ये ज्या आपल्या मतदारसंघातील जी गावं राहिली होती ती गावं आपण जवळजवळ सगळ्या प्रकारे संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भले राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष असेल, बीजेपी असेल, त्यातलेही कार्यकर्ते आपल्याकडं सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे किंवा त्या प्रवेशासाठी आलेला आहे। सर्वांचं मनापासून एक तालुका प्रमुख म्हणून निश्चित मनापासून स्वागत करतोय। जास्त मी काम केलं, म्हणजे 300 कोटीहून अधिक निधी त्या शहर विकासाला दिलाय। आपल्या सगळ्यात ज्ञात आहे अलिबागमध्ये आता महानगरपालिका नाही आहे, तरी देखील मी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिलाय। शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं खातं आहे नगर विकास। मग रोहाच्या जनतेला मी मनापासून विनंती करतो की अनेक प्रयोग तत्कालीन फॅमिली आपण बघितले आहेत, एकदा आमच्या हातात रोहाचे सूत्र द्या, फक्त 2 वर्ष द्या। 2 वर्षामध्ये त्यांनी जेवढी कामं याच्या 100 पट आपण नाही केली बोलू 200 कोटी 300 कोटी तुम्ही बघा, जाऊन तुम्ही बघू शकता मुरुडमध्ये जे चित्र बनवलंय किंवा अलिबागमध्ये जे आपण आता योजना आल्या त्या मध्यंतरीच्या काळामध्ये रोह्याला पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न केला, पण रोह्यामध्ये जे जबाबदार असतं त्याला छेद देण्याचं काम तुम्ही सगळे मंडळी करताय, सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। विशेषतः महिला खूप ऍक्टिव्ह आता काम करतात, युवकांची पण आता ऍक्टिव्हिटी खूप वाढला आहे आणि मग तटक्याला धडकी भरली निश्चित। आता ते वेगळ्या भूमिकेनं जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात। पण आम्ही 100% सांगितलं, भरत शेठ असेल, मी असेल किंवा महेंद्र दोघे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितले आम्ही विकास करतो, आम्ही विकास पुरुष आहोत, परंतु त्यांनी काय काय लूटमार केलेले आहे रायगड जिल्ह्यामध्ये ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे। म्हणून मी सांगेन की फक्त आपलं कुटुंब आणि आपणच बाकीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मोठे केले नाही, ही एक ठिकाणी हा इतिहास आहे। त्याचबरोबर महेंद्र दळवी असतील, अनेक लोकांना त्यांनी कशा प्रकारे फसवणूक केली आणि कशा प्रकारे त्यांना थांबवलं हे खऱ्या अर्थाने प्रस्तुत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आपण खऱ्या अर्थाने ज्या माणसाला आपण प्रामाणिकपणे निवडून दिलं आणि या मतदारसंघामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये एकच खासदार निवडून आला, तो केवळ महेंद्र दळवी, रविशंकर पाटील आणि भरत शेठ गोगावले, परंतु त्यांनी आपल्या
आपल्या विधानसभेमध्ये आपल्या महेंद्रशेठ दळवी असतील तिथे अनेक लोकांना या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने आता लोकांना फार मोठी चीड आलेली आहे. म्हणून मी सांगेन हा जो पक्षप्रवेश होतोय हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत जाणीवपूर्वक आहे. पण त्या पक्षप्रवेशावर थांबून चालला नाही आपल्याला आमदार साहेब. या ठिकाणी येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल, येणारी नगरपालिका असेल, त्या नगरपालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त कसे संख्येने जास्त येतील परवाच्या काही दिवसापूर्वी आपण. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.